आता आपण आलोय रूपमतीच्या महलामध्ये आणि हे जे आहे हे रेवाकुंड आहे। जेव्हा रूपमतीने या ठिकाणी राहून नर्मदा मैयाचं ध्यान केलं होतं किंवा त्यांना नर्मदा मैयापाशी जाऊन स्नान करता येत नव्हतं, त्या वेळेला नर्मदा मैया गुप्त रूपाने तिला दर्शन देण्यासाठी आली आणि या ठिकाणी रेवाकुंड म्हणून हे प्रसिद्ध आहे। आणि हा आहे रूपमतीचा महल। हे आहे प्रवेशद्वार ज्या ठिकाणी राणी रूपमती इथून प्रवेश होतो। सुंदरता तर खूप छान आहे। चला आता तुम्हाला मी पूर्ण महल दाखवणार आहे राणी रूपमतीचा, की आतून राणी रूपमतीचा महल कसा आहे। तर आपल्याला या प्रकारे दिसून येतं। खूप सुंदर आहे राणी रूपमतीचा महल। आतून तर एकदम छान आहे। जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत हे जे दिसत आहे ना, हे 100% या ठिकाणी पाणी भरलेलं असावं आणि या ठिकाणी पाणी भरलेलं असावं आणि राणी रूपमती या ठिकाणी स्नानासाठी यावी आणि हे स्नानगृह अशा या प्रकारे दिसत आहे। आणि आजूबाजूला पण एकदम सुंदर कलाकृती, इतकं छान आहे ना हे महल, खरंच एकदम गोड दिसत आहे।